पाहता लोचनी रूप 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 पाहता लोचनी बाबा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल ओ हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल तो हा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी ओ हा विठ्ठल ओ हा विठ्ठल म्हणून सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर
थोराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी गळबळ्याची जाती करीला भाविन प्रीती करीला भाविन प्रीती हा मोठे भार वाहे त्याचे सर्वस्व त्याचे सर्वस्व आहे त्याचे सर्वस्व मोठे भार वाहे त्याचे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी माझे
हरी
संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मंगलभावना मंगल प्रभु दशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सरस परमित मन भावन पुनि पुनि गीतनी हो सुनी सुनाई के प्यास बुझतन बुझाई जय सिया राम बोलो जय सिया राम 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा भिरू मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती बस कधी मध्ये ओढा अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा संत जीवनाला आईचा दृष्टांत देणारा अभंग ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज नाथ महाराज वामनभाऊ महाराज भगवान बाबा महाराज कसे आहेत ताई सारखे आहेत म्हणजे संतत्वाला मातृत्वाचा दृष्टांत दिला या विश्वातले संत कसे असतात तर ते आई सारखे असतात सोपी भाषा आधी आई कळेल तुम्हाला लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याची जाती पोटी भार वाहे आई कशी असते हे सांगितलं आणि आई सारखे संत कसे आहेत ते पण अभंगात आलेलं आहे आणि अशा संतांच्या ठिकाणी माझं ओझ मी समर्पित केलंय तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे कोणत्या संतावरती जे आईच्या हृदयाचे आहेत अशी म्हणजे आई पण कळेल आणि आई सारखे संत पण कळतील असा गोड अभंग आहे आपण आपल्या 12 सव्वा 12 वाजेपर्यंतच्या वेळेमध्ये या गोड अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या निंबोडी नावाच्या या भोयटे वस्तीवरती गेल्या 1 वर्षापूर्वी या परिवाराची जी मोठी माय या परिवाराची मोठी आई ज्या आईनं या मुलांना संस्कार दिले या परिवाराच्या कष्टामध्ये तिचं मोठं योगदान आहे अशी सगळ्यांच्या मातोश्री कैलासवासी वैकुंठवासी किसाबाई मोतीराम घोळवे
या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं त्यांची मुलं, त्यांची नातवंड, नाती, समस्त घोळवे परिवार, या घोळवे परिवाराच्या वतीनं मागे एक आपण कीर्तन केलं होतं, मला आठवतं. आणि ते वडिलांचं कीर्तन, मोतीरामांचं कीर्तन होतं मला वाटतं. आणि तेव्हा कीर्तन झाल्यानंतर या परिवाराच्या मनामध्ये आपलं कीर्तन बसलं गेलं. आणि नंतर पुन्हा एक मोठं दुःख त्यांच्या परिवारात आलं की आई पण गेली. आणि त्या मातोश्रीच्या निमित्तानं आता वर्षश्राद्धाचं पुण्यस्मरणाचं कीर्तन परत आयोजित करायचं. मग परत आपण अक्रूर महाराजांनाच आमंत्रित करूया असा एक आग्रह घोळवे परिवारांचा झाला. आणि या घोळवे परिवाराच्या वतीनं त्यांची मुलं, नातवंड या सगळ्या परिवारानं आपल्या इंदापूर तालुका, भिगवणपट्टा, बारामती तालुका, पश्चिम महाराष्ट्राचं मृदंगाच्या क्षेत्रातलं एक अग्रगण्य नाव, त्यांचं नाव आहे विशाल महाराज बरं का, दराडे. आणि विशाल महाराजांच्या प्रेमपूर्वक संबंधातून मागच्याही वेळेला विशाल महाराजांनी संपर्क केला होता. आणि याही वेळेला विशाल महाराजांनी संपर्क केला आणि ही तारीख बरेच दिवसापूर्वी माझ्या डायरीमध्ये लिहून दिली. त्या संबंधातून आज आपल्या या भोयटे वस्तीवर निंबोडी गावाला राष्ट्रसंत भगवान बाबा वैकुंठवासी ब्रह्मलीन वैराग्यमूर्ती वामनभाऊंचा आशीर्वाद लागलेली माती आहे. ही जी माती आहे ती संत चरणानं पावन झालेली माती. निंबोडी गावाला भगवान बाबांच्या पुण्यतिथीला सप्ताह चालू होतो, वामनभाऊंच्या पुण्यतिथीला काला असतो, मोठा सप्ताह होतो. पुन्हा धर्मराज अप्पा बसले ते इथं तुकोबारांची मोठी बीज आपण भोयटे वस्तीला करता. देहूच्या नंतरची तुकोबारांचं वैकुंठगमन सोहळ्याचा कार्यक्रम कुठं होतो तो मग आपल्या वस्तीवरती भोयटे वस्तीला होतो. वा, असा तुकोबारांच्या बीजेचाही सोहळा आणि वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीचा, भगवान बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा करणारं पारमार्थिक गाव. त्याचं कारण इथं संतांची चरणं लागलेली, संत चरण रज लागता सहज सहज लागलेली. पुन्हा आमच्याकडं तरी लोकांना वामनभाऊंना आणावं लागत होतं. तुमचं भाग्य आहे की ते चालत चालत तुमच्या गावी आले, इकडं आले, या पट्ट्यात आले. आणि मग ही वामनभाऊंची कृपा झाली, तुमचा प्रदेश सुजलाम सुफलाम झाला. साधू कृपा करत असतात, व्यावहारिक पण करतात आणि पारमार्थिक पण करतात. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो बरं का भिशे साहेब. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता माणूस ज्ञानी होतो. व्यवहारामध्ये कोणाला कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं राहायचं सगळं येतं बरं का. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता पुढचं ऐका, वासुदेवाची होतो अखंड वदनी वदेतो. व्यवहारातलं तर कळतच, पण परमार्थातला देव सुद्धा भजन करता करता, नामस्मरण करता करता संत विचारामध्ये होता येतं. अगदी तो संत विचार या मातीला लागलेला. आणि त्याच मातीमध्ये या परिवाराचं जीवन आहे. घोळवे परिवार अगदी ब्राह्मणोक्त मंत्र उच्चारानं विधी केला, आपल्या आईला तिळांजली दिली, तर्पण केलं. आणि त्यानंतर कीर्तन व्हावं, रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जडजीवा तारण हरी एक. हरिपाठामध्ये आलं की नाही, कोणी पण भगवंताचं नाव घेऊ शकतं, नर अथवा नारी, होका दुराचारी. पुढं काय, मुखी गाता हरी पवित्र पवित्र तो, किंवा हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. म्हणजे पवित्र देह करण्यासाठी भजन सोडून उपलब्धी नाही, भजन सोडून दुसरं काही साधन सापडत नाही. म्हणून तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. या संत विचाराला अनुसरून हा घोळवे परिवार, त्यांची मुलं आपल्या आईचं पुण्यस्मरण या ठिकाणी सादर करतायत. आणि त्याद्वारे आजची ही सेवा आपल्यापर्यंत आलेली आहे. कीर्तन साथीला ज्यांच्या संबंधातून येण्याचा योग आला असे आमचे विशाल महाराज. त्यांचं अंतकरण विशाल आहे, दिसणं गोड आहे, वाजवणं गोड आहे. सगळ्या कला दिल्या देवानं त्यांना. नाही तर एखाद्याला वाजवता येतं तर माणसं जुळवता येत नाही, पण त्यांना ते चांगलं जमलेलं आहे. नियोजकच तस्य दुर्लभा, नियोजन छान करतात. त्यांचं वाजवणं खूप गोड आहे. एखादी सुगरणबाई भाजीमध्ये जेवढं पाहिजे तेवढंच मीठ घालते, जास्तही होणार नाही कमीही पडणार नाही. माऊलींची ओवी आहे, का सुगरणी आणि उदारे, का रसज्ञ आणि जेवणारे बरं का. तुम्ही काही सांगू द्या त्याला प्रमाण देतो मी तुम्हाला बरं का. हो, तुम्ही कोणता विषय सांगा त्याला प्रमाण आहे संत संप्रदायात बरं का, वाङ्मयामध्ये. काय काय काय, एखादी सुगरणबाई भाजीमध्ये जसं जेवढं ती कमी पडणारच नाही, जास्तही पडणार नाही, तसं सुगरण कीर्तनातला वादक असला पाहिजे. कधी थाप, कधी चाट, कधी जोरात, कधी बारीक, हे ज्याला कळतं तो सुगरण वादक. आणि त्याच्यात एक नंबरचा सुगरण म्हणजे आमचा विशाल महाराज. लई गोड वाजवतात महाराज, कीर्तन करायचे आवडीचे आहेत. मी त्यांना रात्री फोन केला की 6 महिन्यापासून मी पांढरी 2ला कीर्तन करतो. त्याचं कारण थोडी कंठावर माझ्या सूज आली होती मागे 1 वर्षापूर्वी. डॉक्टरांनी सांगितलं महाराज लय आरडायचं नाही बरं का, अमोल महाराज इतकं आरडायचं नाही.
मापापेक्षा जास्त गायचं नाही का, कायमचंच जातं. मग कायमचं जाण्यापेक्षा आपलं मीडियम बरं. म्हणून डॉक्टरांनी मला सांगितलं थोडा खाली स्वर घ्या. पांढरी दोनचा स्वर घेतला मी. महाराजांना विनंती केली, नाही तर मग काही काही पखवाजे म्हणतात नाही, लागतच नाही, असंच होत नाही. पण ते विशाल महाराजांनी काहीच नाही, ते म्हटले बाबा तुम्ही म्हणाल तस, असा गोड स्वभाव, साच आणि मवाळ, मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची, मुखी अमृताची वाणी. हो संत म्हणतात की नाही तसं गोड अगदी आमचे विशाल बाबा महाराजांना प्रणिपात, गोड वाजवतात. साथीला कीर्तनाच्या अमोल महाराज आहेत. आवाज मध्यातही चालतो, खाली चालतो, शेडजेला जातो, पेटी संपून जाते, असा सगळ्या पट्ट्यात आवाज आहे का नाही. आमचे अमोल महाराज गोड माणूस आहे, गोड मित्र आहे आणि अगदी साधारण जीवन आहे महाराज, आडेवेडे नाही. असा सुंदर गायक अगदी अमोल महाराजांना वंदन. आज पहिल्यांदाच भेट झाली. शंकर महाराज तुमचाही आवाज अतिशय शेखर मला वाटलं शंकर बरं का, शेखर धवन ऐकून होता तर हे शेखर पाहिले बरं का. शेखर महाराज अगदी छान उंच आवाजात शिवरंजनी रागात पहिली चाल गायली. शेखर महाराजांना वंदन. पलीकडचे महाराजांना वंदन. आमचे एक युवा कीर्तनकार आहेत, त्यांना आपण सर म्हणतो, अमोल महाराज सूळ. त्यांची ही संस्था आहे ना, मला वाटतं पिंपरी नावाचं गाव आहे माळशिरस तालुक्यामध्ये पिंपरी नावाचं गाव आहे. तिथं ही गुरुकुल आहे, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक. मगाशी त्यांचा मला फोन झाला की महाराज आमचे विद्यार्थी तुमच्या कीर्तनाला आहेत. छान विद्यार्थी तयार केलेत, पखवाजामध्ये, गायनामध्ये, टाळकऱ्यामध्ये आणि सायन्स म्हणजे शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची सुवर्ण संधीच आपल्या पिंपरी नावाच्या गावाला. अमोल महाराज सूळ यूट्यूबला टाका, फेसबुकला नंबर घ्या आणि त्यांच्या संस्थेमध्ये आपली मुलं टाका. 100 विद्यार्थी आहेत. अशी अमोल महाराज सूळ यांच्या गुरुकुलातली छोटी मोठी बालगोपाळ साधक टाळकरी मंडळी, सगळ्या छोट्या मोठ्या टाळकऱ्यांना वंदन. आमचा विठ्ठल आहे जो अगदी छान शिंग वाजवतो, छान त्याची तुतारी वाजवतो, त्यांनाही धन्यवाद. पेटी वादक गोड आहेत, जरा पांढरी दोनला वाजवणं जड जातं, अवघड असतं, ते येत नाही भाल्याला. मलाच येत नाही तर तुम्हाला कसं जुळायचं. त्यात पांढरी दोन स्वर कठीण असतात, त्याला स्केल चेंजर पाहिजे, पण आता आपल्याकडे उपलब्ध नसतं. पण छान त्यांचा हात आहे. शूटिंग करणारे आहेत यूट्यूब चॅनलवाले, त्यांनाही धन्यवाद. काय नाव आहे तुमच्या चॅनलचं दादा? CMK. हा मागचं चॅनल तुम्ही कीर्तन चांगलं एडिट केलं होतं, CMK आहे की नाही. अगदी हुशार आहे, एडिटिंग करतो, चांगले क्लिपा काढतो, त्यांनाही धन्यवाद. CMK यूट्यूबवाले, आपल्याला हे कीर्तन कायम पाहायला भेटेल. सिस्टीम चांगली आहे, मस्त आवाज दिलाय, वा. एवढंच पाहिजे, छोटंसं पण असा आवाज. लहान मिक्सर आहे पण आवाज काय महाराज, छोटे छोटे साऊंड आहेत पण आवाज अगदी भरघोस आहे. अगदी सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. विनेकरी बाबा, भालदार चोपदार विनेकरी बसलेली आपण सगळी भाविक मंडळी. त्याच्यामध्ये आप्पा आहेत ज्यांनी अगदी आल्यापासून प्रेम केलं आमच्यावर, मी मगाशीपासून पाहतो. म्हणजे धर्मराज आप्पा, तुकोबारायांचा आशीर्वाद लागणार आहे तुम्हाला, काळजीच करू नका. एवढी गोड बीज करता. तुकोबाराय म्हणजे आपली आई आहेत, मी पुढं सांगणार आहे. आप्पांना वंदन. आमचे हरिभक्तपरायण शरद महाराज आहेत, ज्यांनी मागच्या वेळेलाही आम्हाला खूप इथं योगदान दिलं. आल्यावर काय जेवायला पाहिजे, कसं पाहिजे, अगदी वारकरी आहेत, कीर्तनकार आहेत. शरद बाबा तुम्हालाही आमचं वंदन. आणि अत्यंत महाराष्ट्रामध्ये ढोक महाराज आणि आकुरूर महाराज यांच्यावर नितांत प्रेम करणारे म्हणजे आमचे भिसे पत्रकार बरं का. लई गोड माणूस महाराज. थोडं माझ्याकडूनच त्यांना फोन करायचं राहिलं. मला असं प्रत्येक वेळेला असं वाटतं कुठं आता त्यांना फोन लावावं. त्यांना वाटतं महाराजांचं प्रेम नाही की, असं काही नाही. हृदयापेक्षा जास्त प्रेम आहे. माझ्या वडिलांच्या कार्यक्रमाला इतक्या लांबून आले महाराज ते, आणि अजून एक पत्रकार इथून जवळजवळ 300 किलोमीटर रात्रभर जागून आले. 6 वाजताच घरी पोहोचले आणि जवळजवळ 3000 पेपर आणले महाराज. भवानी माता नावाचा त्यांचा पेपर आहे. त्या पेपरमध्ये माझ्या वडिलांचे लेख लिहिले. कोण लिहितं महाराज? इथं पैसे देऊन लोक लिहित नाहीत महाराज. त्यांनी बिना पैशाचे, किती प्रेम म्हणायचे याला, प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले. ढोक महाराजांच्या नागपूरला गेले, तिकडं त्या त्यांच्या गावी, तिथं पत्रक घेऊन महाराज. आणि कीर्तन कुठंही असू द्या, कीर्तनाचा चाहता माणूस आहे आमचे लक्ष्मणरावजी भिसे. आमच्यावरती नितांत प्रेम आहे, पत्रकार आहेत. त्यांची मुलगी वकील आहे महाराज. हो, अगदी सगळ्या कामात अशी परिपक्व. मी त्यांच्या घरी गेलो, इतकं वारकऱ्याचं घर बेलवाडीला कीर्तनाला गेल्यावर अगदी प्रेम आहे. अशा आमचे लक्ष्मणरावजी भिसे या परिवाराच्या आग्रहा खातीर आमच्या भेटीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकार साहेबांना वंदन. आमचे जगदाळे महाराज आहेत, त्यांना वंदन. आपण सगळी प्रेमाचीच मंडळी आहात, सगळ्यांची नावं घेतली अशी समजूया. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करूया. 1-1.25 तासामध्ये गोड कीर्तन मी तुम्हाला सांगणार आहे. इकडं महाराजांचे विद्यार्थी असतील, सगळ्यांना वंदन. माझ्या संगतीमध्ये आमचे लहाने बंधुराज आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याला थोडं पायाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळं मांडी घालून बसता येत नाही, पण तो पाठीमागं बसलेला असेल. अगदी आमचे बंधू आहेत, त्यांनाही धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. येणारा येऊ द्या, बसण्याला बसू द्या. एक आईचंही वर्ष श्राद्ध आहे. आई कशी असते ते पण कळेल,
आणि आईसारखे संत कसे असतात ते पण कळेल. सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला मृत्यू लोकांमध्ये सजीव सृष्टीमध्ये आपल्यावरती संत सोडून निरंतर उपकार कोणी करत? कोणीच करत. उपकार करणाऱ्याची यादी प्रसिद्ध आहे. उपकार कोण कोण करतं? परोपकाराय वहंती नद्या. म्हटले नदी उपकार करते. नदी गंगा. गंगा आपण तिला गंगा म्हणतो, गोदावरी म्हणतो, नर्मदा म्हणतो, कावेरी म्हणतो. जी जी गंगा, जी जी नदी आपल्या प्रदेशातून, आपल्या तालुक्यातून, गावातून वाहते ते आपल्याला पाणी देते. काफिडीत पापताप, पोखित त्रीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. माऊली म्हटले ज्ञानेश्वरीमध्ये, फिडीत पापताप, तुमच्या जीवाचा पापही नष्ट करते, तापही नष्ट करते. बरं, गंगेचं स्नान हे रोज केलं पाहिजे. का अभंग प्रसिद्ध आहे की नाही? काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. इथं लालरे गोडा गंगा स्नाने. गंगेचं स्नान रोज केलं पाहिजे. तुम्हाला महाराज इथून कधी जायचं नाशिकला, आणि कधी एसटी मध्ये बसायचं, आणि कधी उतरायचं, आणि कधी गोदावरी, आणि कधी इंद्रायणी, आणि कधी पंढरपूर, आणि कधी चंद्रभागा. एक सोपा उपाय सांगू. वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा, वाचे म्हणता गंगा गंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. ओ सकळ पापे जाती भंगा, ओ सकळ दोष जाती भंगा. ओ दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, सकळ दोष जाती भंगा. दोष जाती भंगा, दोष जाती भंगा. काय गोड शब्द, किती गोड प्रमाणे. वाचे म्हणता गंगा गंगा. आंघोळ करता करता कावेरी, गोदावरी, शरयू, तुम्हाला जे नाव घेता येईल ते घ्या. गंगा तुमचं दोष पाप तुम्हाला निवारण करते. हे नामदेवरायांनी सांगितलं. वाचे म्हणता गंगा गंगा. आणखीन एक सोपं सांगू तुम्हाला, ऐकाल माझं, घरी घेऊनच जाय. तुम्हाला असं वाटतं का कोणाला रोज गंगेचं स्नान व्हावं? रोज गंगेचं स्नान व्हावं? तर एक सोपं सांगतो तुम्हाला, घरी घेऊनच जाय. प्रत्येकानं ऐका. आपल्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची. पवित्र बरं, ही ओरिजिनल बरं का, अशी ही वरची नाही, ही वरची दिसणारी बरं का, आणि ही ओरिजिनल, ही आपल्या हातानं तयार करायची. ही माझ्या हातानं बनवलेली. आपल्या घरी तुळस असते ना, तुळशीचं लाकूड वाढ, हे दारात तुळस, या तुळशीचे वाढलेले लाकडं मस्त अशी 108 मण्याची माळ, थोडे 110 120 टाकायची, म्हणजे फुटले तरी 108 मण्याची माळ अशी गळ्यामध्ये घालायची. बघा, ही माळ गळ्यात घातली, नीट ऐका, गंगेचं स्नान कसं घडतं. ही तुळशीची माळ गळ्यात घालायची, आणि रोज तुम्ही अंगावर पाणी घेताना या तुळशीच्या लाकडाला लागून जे पाणी तुमच्या अंगावर पडतं, गंगा स्नानाचंच पुण्य आहे महाराज. गंगेचं स्नान महाराज. हो बरं का, ध्यानातच ठेवायचं. आता मला तुम्हाला विचारायचं, तुमच्याकडं माणूस मेल्यावर त्याच्या तोंडामध्ये तुळशीचं पान देतात का? जगदाळे महाराज देतात. तिकडं तुमच्या इंदापूर तालुक्यात देतात. कोंबडीचं पक नाही देत. कोंबडीचं पक नाही ना, कुठंच नाही देत. जगामध्ये कुठंही जा, माणूस मेला की त्याच्या तोंडात कोंबडीचे पख नाही घालत. काय घालतात? तुळशीचं पान. अरे मग मेल्यावर जर तुळशीचं पान घालतातच, मग जिवंतपणे तुळस घालायला काय अरे? तुम्ही जर जिवंतपणे घालाल आणि रोज अंगावरती पाणी पडल तुमच्या, तर गंगा स्नानाचं पुण्य लागेल.
म्हणजे गंगा तुम्हाला पवित्र करते. मी काय सांगतो, पाणी देते. आता ही शेती आपली, ही शेती गंगेमुळे, पाण्यामुळे. मग गंगा आपल्याला पाणी देते, आपला उद्धार करते. एवढी पवित्र गंगा आहे. गंगा निरंतर, गंगा उपकार करते. मग गंगेचा दृष्टांत द्यायला पाहिजे होता, संतांचाच का दिलाय, आईचाच का दिलाय? तर त्याचं उत्तर आहे, गंगा निरंतर उपकार करत नाही महाराज. पाऊस पडला नाही, दुष्काळ पडला. आता यावर्षी दुष्काळाचं सावट असं म्हणतात, येऊ नये म्हणजे सावट म्हणतात. जर नदी वाहवली नाही, पाऊस पडला नाही, मग गंगा निरंतर उपकाराला पात्र ठरत नाही. म्हणून गंगेचा दृष्टांत दिला नाही. हे झाडं उपकार करतात आपल्यावरती, 4 महिने फळं देतात. किती आंबे दिले यावर्षी? जून महिन्यात आंबे आहेत महाराज. जांभळं तर विचारायची कामच नाही, इतके जांभळं आहेत यावर्षी, म्हणजे इतके फळं देतात. पण आता तुम्हाला जांभळं आता मिळतील. मला सांग, आता हेच जांभूळ तुम्हाला ऑगस्टमध्ये मिळेल का? हेच आंबा तुम्हाला ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये, डिसेंबर माझा भेटेल, माझा स्लाईस भेटल, कंपनीचे भेटतील. पण तुम्हाला आंबा हा चैत्रात, अक्षय तृतीयेला, मस्त अगदी दशहरी, केसरी, हापूस जो पाहिजे तो मिळेल. म्हणजे झाड उपकार करतं, पण 4 महिने करत, निरंतर करत नाही. गंगा उपकार करते, पाऊस पडला वाहवली तर करते, नाही वाहवली तर करू शकत नाही. गाय उपकार करते, गाय दूध देते, शेण देते, पण तिचं दूध आटलं मग ती उपकाराला पात्र ठरत नाही. माणसं उपकार करतात, 1च वर्ष पंगत घालतात, 1च वर्ष श्राद्ध करतात. 2 वर्षांनी म्हटलं नको म्हणतात का? निरंतर करू शकत नाही. उपकार करणाऱ्याची यादीच आहे. सूर्य उपकार करतो आपल्यावरती, सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीव दे प्रकाशाची. फुकट देतो, राणीव म्हणजे फुकट, फुकट प्रकाश शरद बाबा. तरी सूर्यासाठी अभंग नाही, गायीसाठी अभंग नाही, गंगेसाठी नाही, संतांसाठी मात्र अभंग आहे. मज निरंतर जागवे ते, मज निरंतर जागवे ते, मज निरंतर जागवे ते, मज निरंतर. काया सांगू आता संतांचे असं ऐकलं का तुम्ही आप्पा कधी? काय सांगू आता गायीचे उपकार, काय सांगू आता झाडाचे उपकार, काय सांगू आता माणसाचे उपकार? नाही, अभंग काय आला? काय सांगू आता संताचे उपकार. उपकार आहेत, निरंतर नाहीत महाराज. काही काळ आहेत, मर्यादित आहेत, काही वेळापुरते आहेत, पण संत मात्र मज निरंतर जागवित. साधू निरंतर वर्तते, साधू निरंतर वर्तते, साधू निरंतर वर्तते, साधू निरंतर वर्तते. मन गाय तुझे कसार, मन गाय तुझे कसार, साधू निरंतर वर्तते, साधू निरंतर
निरंतर वर्ते तैसा. साधू मात्र निरंतर उपकार करतात. सांगू द्या, या माता बसल्या तिथं सगळ्या भगिनी माझ्या बहिणी आहेत. तुमच्या सगळ्या मातांना प्रार्थना आहे, ऐका एवढी कथा. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. कधी केलं पारायण? बाळ गर्भात होतं, पहिला महिना लागला, कळालं त्या आईला की आता मला बाळ होणार आहे. बघा बघा, हातामध्ये ज्ञानेश्वरी घेतली, माऊलीच्या मंदिरात जायची, आजान वृक्षाच्या खाली बसायची. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणी निवृत्तीदासू अवधारी जो हे शब्द ब्रह्मा शेष त्याची मूर्ती सुवेश. एक एक ओवी वाचायची. पहिला अध्याय संपला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, 18 झाले की पुन्हा पहिला. असं 9 महिने 9 दिवस तेवढंच काम केलं. ऐका, निरंतर कसा उपकार करतात संत, कोणत्याही काळात करतात, कोणत्याही वयात करतात, कोणत्याही वेळेत करतात. ऐका 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 कथा ऐका. आणि मग शरद बाबा, त्या आईला 9 महिने 9 दिवसानं बाळ झालं, मुलगा झाला, रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, सध्या 7वीच्या वर्गात आहे. आत्ता मागच्या आठवड्यामध्ये त्याचा सन्मान पुण्यातल्या एका विद्यापीठात, माझं कीर्तन होतं तिथं कॉलेजला, आणि त्या कीर्तनात माझ्या हातानं त्याचा सन्मान केला. तर त्याचा सन्मान याच्यासाठी केला, 7वीच्या वर्गातल्या त्या बाळाची ज्ञानेश्वरी 18 अध्याय मुप्पाठ आहेत महाराज. काय नवले महाराज. म्हणजे आईनं बाळ गर्भात असताना संत विचाराची संगत केली, तर पोरगा ज्ञानेश्वरी मुप्पाटवाला जन्माला आला. म्हणजे तुम्ही कोणत्याही काळात पारायण करा, हे जरा नीट ऐका, कोणत्याही काळात संत विचारात आले की निरंतर उपकार करतात. म्हातारपणात या, नाही तर मग बाळातपणात या, कोणत्याही वयात येऊ द्या, संत विचार तुमच्या जीवनाला निरंतर तुम्हाला उपकार करतो. महाराज किती कथा सांगू महाराज मी तुम्हाला, कितीतरी दृष्टांत मी तुम्हाला सांगू शकतो. संत विचारात आलात, निरंतर, कोणत्या वयाचे, कोणत्या काळातले, कोणत्या जातीचे, काही नाही महाराज, फक्त जवळ आलं पाहिजे. आणि संत, आणि हे संत म्हणजे बाबा बुवा नाही बरं, लय भारी कपडे घालतात आणि लय गण लावतात असे संत नसतात. संत म्हणजे ग्रंथ असतात, ग्रंथ. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानोबार आहे, गाथा म्हणजे तुकोबार आहे. ऐका, भागवत म्हणजे नाथ महाराज, रामायण म्हणजे तुळशीदासजी, रामायण म्हणजे नाथ महाराज. हे संतांनी आपल्याला ग्रंथ दिले. काय झालंय, लक्ष्मण भिशे पत्रकार तुम्ही बसलात, हे पेपरला लिहा. कोणत्या बाबा बुवाच्या नादी लागण्यापेक्षा ग्रंथाच्या नादी लागा, ग्रंथ तुमचं कल्याण करतील महाराज. ज्ञान होय अज्ञानासी ऐसा वर त्या टिकेसी, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा, वाचिल जो कोणी जनी त्यासी लोटांगणी. लोक कुणाच्या नादी लागतात, कुणाला आपला हात दाखवतात. अरे आपला हात इतक्या सामान्य लोकांना दाखवता की तो त्यालाच कळत नाही ना महाराज. या मोबाईलच्या काळात ह्या रील्स आल्या बघा, ह्या रेषेला असं, त्या रेषेला, हे काही नसतंय. अशा रेषा कुणाला कळत नसतात. रेषा कळणारे ज्ञानोबार आहे, तुकोबार आहे आता राहिले नाही, वामन भाऊ भगवान बाबा आता राहिले नाही. कुणाच्याही हातात आपला हात देऊ नका, तुमचेच पैसे घेतील आणि ते जेलमध्ये जातील, तुम्हाला जेलमध्ये घालतील. याच्यापेक्षा आपल्या हातात ज्ञानेश्वरी द्या, आपल्या हातामध्ये गाथा घ्या, आपल्या हातामध्ये भागवत घ्या, तुम्ही ग्रंथ वाचा, पारायण करा, तुम्हाला ते ज्ञान देतात महाराज. रोज एक तुम्ही वस्तू वाचा बरं, एक ग्रंथ रोज वाचा, ज्ञान मिळतं महाराज. वाचण्यासारखं ज्ञान कशाने मिळतं पत्रकार साहेब सांगा मला, तुम्ही चांगले पत्रकार आहेत, कशाने मिळतं सांगा? हो, वाचण्यानं ज्ञान मिळतं महाराज. खूप ग्रंथ वाचा महाराज, खूप पुस्तकं वाचा, वेळ मिळाला की वाचा. या मोबाईलच्या काळात वाचन बंद झालं महाराज. वाचनानं माणूस परिपक्व होतो, भाषा सुधारते, अभ्यास होतो. खूप वाचलं पाहिजे. चला मी का सांगतो, वाचावी ज्ञानेश्वरी, वाची तुकोबारांची गाथा. संत विचारात या, संत विचारात आले की संत तुम्हाला ज्ञानी बनवतात, नवे नवे देव बनवतात, निरंतर उपकार करतात. महाराज कळलं आम्हाला, लक्षात आलं. बाकीचे निरंतर करत नाही, संतच निरंतर करतात. म्हणून गायीचा, झाडाचा, माणसाचा दृष्टांत बसत नाही. मग व्यवहारामध्ये संतांना द्यायला दृष्टांतच नाही का? आहे ना, म्हटले आहे ना. कोणता दृष्टांत आहे? मग तो दृष्टांत तुकोबारांनी आपल्याला दिला अभंगाच्या पहिल्या चरणात. ले गोराचे हित, 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 ले गोराचे हित.
अभंगाच्या पहिल्या चरणात दृष्टांत दिला तुकोबाराईन. काय दृष्टांत दिला म्हणे बाकीचे दृष्टांत बसतच नाही संत जीवनाला. का? निरंतर करत नाही. मग निरंतर व्यवहारात कोण उपकार करतं? तर लेकुराची हित वाहे माऊलीचे चित्त. माऊली म्हणजे आई. आई म्हणजे आपली मराठी माय. आईसारखे निरंतर उपकार कोण करतं व्यवहारात? नाही करू शकत. ऐका आता तुम्हाला सांगतो म्हणजे कळेल. नाशिक जिल्ह्यामध्ये एक पिंपळगाव बसवंत नावाचं मार्केटचं गाव. तर टमाट्याला मोठा भाव असतो, कांद्याला मोठा भाव असतो, मोठं मार्केटचं गाव. त्या पिंपळगावच्या जवळ एक छोटीशी आपली निंबोडीसारखी छोटी बोयटी वस्तीसारखी एक वाडी. आणि त्या गावाला शरद महाराज माझं जागराचं आणि काल्याचं कीर्तन घेतलं लोकांनी. युट्यूबला ऐकलं, तारीख दिली, मी गेलो कीर्तनाला. गोकुळाष्टमीचा सप्ताह होता मागच्या वर्षी. कीर्तन केलं रात्रीचं 10 ते 12 जन्माचं आणि सकाळी काल्याचं कीर्तन म्हणून रात्री मुक्कामी थांबलो. तर सकाळी थोडं मला चालायला फिरायचं ना आधी तर मी 2-3 किलोमीटर चालत ते गावातले सरपंच बरोबर घेऊन गेलो. चालता एका मळ्यामध्ये त्या सरपंचाच्या आलो. तसा मस्त, आता तुमचं किती छान मळा आहे असं. त्या झाडाखाली एक 65 वर्षाची म्हातारी रडत होती. या डोळ्याला आसरूच्या धारा, हातामध्ये असे तुटून आलेले केस होते. माझ्याकडे बघा, माय रडत होती बिचारी गरीब म्हातारी. आणि त्या सरपंचानं, नारायण पाटील नाव होतं त्यांचं, त्यांनी विचारलं, आजी काय झालं ग रडायला? ए माय का रडतं ग? तर त्या म्हातारीनं जे कारण सांगितलं ते नीट ऐका. म्हातारी म्हटली, काही नाही नारायण पाटील, रात्री माझा पोरगं दारू पिऊन आलं आणि त्यांनी मला खूप मारलं रे. इतकं मारलं, दारू पिऊन माझे केस उपटूस तर मारलं. मला लई वाईट वाटलं ऐकायला. तुम्हाला जसं वाटलं तसं. मटकून दिशा आम्ही सगळे खाली बसलो. काय विचित्र मुलं असतात महाराज. एका बाजूला या घोळवे परिवारातली मुलं बघा ना महाराज. जन्म देणारी आई आहेच, पण ज्या आईनं आपल्याला सांभाळलं, कष्ट केले, आपल्या वडिलांची पहिली पत्नी, हिचा कार्यक्रम ठेवला मुलांनी महाराज. मी खरं सांगतो तुम्हाला, मुलं जन्माला यावीत तर अशी यावीत गड्या. काय परिवार आहे महाराज. बापाचंही तेवढंच थाटात कीर्तन ठेवलं, आईचं पण तेवढंच थाटात कीर्तन आहे. वा, घोळवे परिवारातल्या माझ्या मुलांना माझा मानाचा मुजरा आहे बरं का. तुमच्यासाठी खरं प्रमाणे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. वा घोळवे परिवार, ऐका. आणि मग इतकं दुःख झालं विशाल महाराज. आई केस उपटूस तर मारलं म्हणल्यावर किती दुःख होईल महाराज. वाईट वाटलं मनाला. आणि तेवढ्यात त्या नारायण पाटलाला राग आला. त्यांना वाटलं महाराज देखत माझा अपमान झाला गावचा आमच्या. आणि त्यांना राग आला आणि ते रागाच्या भरात म्हटले, म्हातारे आई तुझ्या पोराला गावात 2-4 कानाखाली मारतो, गेल्यावर चौकातच हाणतो तुझ्या पोराला. रागाच्या भरात ते नारायण पाटील म्हटले, आता ऐका, तर ज्या आईला रात्री केस उपटूस तर मारलं होतं का विशाल महाराज, अमोल महाराज, ती म्हातारी म्हटली, ए नार्या तुला काय करायचं? हा काहीला आता कळल, काहीला उद्या कळल. जरा हा कळलं का तुम्हाला? ज्या आईला केस उपटूस तर मारलं, तिच्या पोराला मारायची भाषा केली, तर ती म्हटली, नार्या तुला काय करायचं, आमचं आम्ही बघू. माझी कथा संपली. तुम्ही तिला मारा, नका बोलू नका, कोठ्यात ठेवा, काही करा, मारा. निरंतर उपकार करते आई महाराज, निरंतर बरं का. लेकुराची ही दुसरं काही डोक्यातच नाही तिच्या. जैशी तैशी मायवरी, काय संतांनी प्रमाण दिले बघ. मातेची याची ती वा वा अवघी बालकाची व्यापी, बोल महाराज. अवघी बालकाची व्यापी, अवघी बालकाची मातेची याची ती अवघी बालकाची व्यापी, अवघी बालकाची व्यापी, अवघी बालकाची व्यापी, मातेची याची ती अवघी बालकाची व्यापी, मातेची याची ती अवघी बालकाची व्यापी. द्यावी करे आपुला, ओ द्यावी करे आपुला, मातेची याची ती अवघी बालकाची व्यापी, मातेची याची ती अवघी बालकाची व्यापी. द्यावी करे आपुला, ओ द्यावी करे आपुला, द्यावी करे आपुला. जगात एकमेव माय महाराज, मातेची या चित्त्यावघी बाळकाची व्याप्ती. देह विसर्या पुला जवळी घेता शिन गेला. काय संतांनी अभंग लिहिले महाराज. आईसारखं कोणी नसतं महाराज. तुम्ही तुमच्या भागात वंजारी परिवारच वंजारी समाज आहे.
आमच्याकडं मराठवाड्यात खूप वंजारी समाज आहे. आणि केस तालुक्यामध्ये एक डॉक्टर तात्याराव लहाने तुमच्याच समाजाचे आहेत. ते अंबाजोगाई केसच्या पट्ट्यामध्ये जन्माला आहेत. तर ते तात्याराव लहाने जे डॉक्टर आहेत ना, त्यांनी पद्मश्री पुरस्कारानं गौरव झाला त्यांचा. मोठे डॉक्टर आहेत, तुम्ही यूट्यूबला फेसबुकला त्यांच्या मुलाखती पाहू शकता. ते तात्याराव लहाने डॉक्टर 6वीच्या वर्गात असताना त्यांच्या 2 किडन्या खराब झाल्या. जरा ऐका, 2 किडन्या, निंबोडीकर, भोईटे वस्ती, ओ गोळवे परिवार, ऐका ऐका, 2 किडन्या धर्मराजाप्पा त्यांच्या खराब झाल्या, त्या तात्याराव लहानेंच्या. आणि 2 किडन्या खराब झाल्या आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं संभाजीनगरला. डॉक्टरांनी सांगितलं यांना तात्काळ किडनी बसवावी लागते, तात्काळ. ती किडनी बसवायची तर मग आता बहिणी समोर आल्या, भाऊ समोर आले, घरातली माणसं समोर आले. कोणाचीच किडनी मॅच झाली नाही. किडनी मॅच झाली आईची. महाराज, आई कळेल, आई लेकोराचे हित, ऐका, आई कळेल, आई, आईच कळेल तुम्हाला. फार गोड आईसाठी कीर्तन आहे ना, ऐका. आणि मग किडनी मॅच झाली आईची. आणि आईला सांगण्यात आलं, अगं तुझ्या शरीरातला एक पार्ट काढायचा आहे आणि तो बसवायचा आहे. तर ती आई म्हटली, कोणताही पार्ट काढा पण माझा तात्या तेवढा वाचला पाहिजे. काय माय महाराज, आईची किडनी काढली भिसे साहेब आणि ती तात्यारावांना बसवली. 7वी पास झाले, 8वी पास झाले, मोठे डॉक्टर झाले, नेत्रतज्ञ झाले. जे हॉस्पिटलला मुंबईला त्यांनी मोठं काम केलं. 1 लाख लोकांच्या डोळ्यांचे ऑपरेशन फ्री केले महाराज, फ्री. पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि जेव्हा त्यांची मातोश्री 2 वर्षापूर्वी देहागमन झालं, वैकुंठगमन झालं, आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो. रोज एक महाराज भेटायला जायचे. सगळे भेटायला गेल्यावर तिथं मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं की आई गेल्या, दुःख झालं. तर सगळ्यात शेवटी माझ्याकडं माईक आला आणि बोलता बोलता मी माईकवर म्हटलं, तात्याराव अजून तुमची आई गेली नाही. लोक सगळे माझ्याकडे आश्चर्यानं बघायला लागले. अक्रूर महाराज असं कसं काय म्हणतात, माती झाली, वर्ष श्राद्ध झाले, गेली नाही म्हणजे कसं काय. मी त्याचं उत्तर सांगतो. म्हटलं ऐका, जोपर्यंत तुमच्या शरीरात तुमच्या आईची 1 किडनी काम करते तोपर्यंत तुमची आई अजून गेली नाही. मला सांगायचं काय, किडनी खराब झाली आई देते, डोळा खराब झाला आई देते, शीर खराब झाली आई देते. तुमच्या जीवनात निरंतर उपकार व्यवहारामध्ये आई करते. लेकुराचे ही वाहे माऊलीचे चित्त, रामायणातली कथा आहे बघा. तापस वेश विशेष उदासी, चवदा बरस राम वनवासी, रघुकुलरी सदा चली आई, प्राण जाए पर बचन न जाए. श्री राम जय राम, जय जय राम, 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 जय 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 राम. या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं कोणती कथा ऐकायची तर रामाची ऐकायची. रोज एक भाग ऐकायचा, रोज एक पार्ट ऐकायचं, रोज एक तरी प्रवचन रामाचं ऐकायचं महाराज. त्याचं कारण, राम म्हणता रामाची होईजे, पदी बैसोनी पदवी. रामासारखं चरित्रच नाही महाराज. हो बघा ना महाराज, हो मुलगा कसा असा वाटतो माणसाला. तुम्हाला मुलगा कसा असा वाटतो? प्रत्येक मायबापाला काय वाटतं, माझा पोरगा कसा असावा? रामासारखा. वचन पाळणारा, आईचं वचन पाळणारा, बापाचं वचन पाळणारा. पोरगा कसा असावा? रामासारखा. बरं भाऊ कसा असावा? भाऊ कसा असा वाटतो? रामासारखा. भाऊ कसा असावा? रामासारखा. बरोबर, पुढचं बोला. नवरा कसा असावा? नवरा रामासारखा. काय नवले महाराज, म्हणजे नवरा रामासारखा, पोरगा रामासारखा, भाऊ रामासारखा. मग शिवपुराण नाही ऐकायचं, रामकथा ऐकायची. हो ध्यानात ठेवा, पुन्हा सांगतो हा, शिवमहापुराण नक्की ऐका, त्याला विरोध नाही आपला, पण रामायण ऐकावं लागेल संसारिकाला. प्रत्येक माणसाला त्याला जर त्याचा संसार आदर्श बनवायचा तर त्यानं रामायण ऐकायचं. रामकथा ही संसाराची कथा आहे. तुमच्या घरात संकट येणार आहे, तुमच्या संसारात संकट येणार आहे, जसं प्रभूच्या संसारात आलं. सकाळी गादी आहे, काय म्हणतो बाप, सकाळी राघव राजगादीवर बसायचं, आणि संध्याकाळी आई म्हणते गादी नाही, वनवासात जायचं. याला जीवन म्हणतं. हे आपलं जीवन आहे. सकाळी आनंद मिळेल तर संध्याकाळी कधी कधी दुःख मिळेल. सुख दुःख दोन या जीवनामध्ये असतात, ते भोगावे लागतात. नाराज नाही व्हायचं. सुख आलं की माजायचं नाही, दुःख आलं की लाजायचं नाही, बरं का. मग काय करायचं? विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. तुकोबर आहे, सुखातही भजन करतात, चांगला असताना सुद्धा वया बुडवतात,
आणि डोंगरावर जाऊन भजन करतात. आणि दुःख आलं, दुष्काळी पिढीला द्रव्य नेला मान, तरी भजनच करतात. दुःखातही भजन, सुखातही भजन. सुखातलं भजन तुम्हाला माजू देत नाही महाराज. लोक म्हणते सुखात कशाला, सुखात तर भजन पाहिजे. त्या कुंती मातेला महाभारतामध्ये भगवान कन्हैया म्हटले, कुंती आत्या आता मी चाललो, तुझ्या 5ही पोराचं रक्षण केलं, एवढं दुःख तुझ्या वाट्याला आलं, किती दुःख आलं ऐका. प्रमाण सांगतो आद्या. पहाते पांडव अखंड वनवास, 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 पहाते पांडव अखंड शब्द अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, त्या देवासी आठवीती, बरी त्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करी तो जाच, प्रल्हादासी पिता करी तो जाच, बरी त्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करी तो जाच, वा 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 देवा करी तो जाच. एकदा तरी अभंग म्हणायचा रोज. पहाते पांडव अखंड वनवासी, 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 परी त्या देवासी आठवीती, परी त्या देवासी आठवीती, प्रल्हादासी पिता करी तो जाचनी, प्रल्हादासी पिता करी तो जाचनी, अखंड वनवासी येते, कायम वनवास आहे त्यांच्या जीवनात. त्यांचंच असून त्यांना भेटत नाही. आपलं फार चांगलं आहे बरं का, आपलं आपल्याला तरी भेटतंय, त्यांचं त्यांना भेटत नाही. देव कायम बरोबर आहे, पण परी त्या देवाशी आठवीती. कुंती माते आता सगळं चांगलं झालं, धर्मराजाला राज्य दिलं, आता मी निघालो द्वारकेला, द्वारकेचा राणा पांडवा घरी, मी आता निघालो, काय देऊ ग कुंती आता तुला, माग ना काहीतरी. तर ती कुंती आत्या म्हणते, माझ्या जीवनात मला फक्त दुःख दे, दुःख. काय नवले. भगवान रडायला लागले, अगं कुंती, हे आत्या किती दुःख सोसलं बाई, इतकं दुःख सोसून पुन्हा म्हणते दुःखच पाहिजे. तेव्हा ती कुंती म्हणते, अरे दुःखात तुझी आठवण येते बाबा, सुखात आठवण निघत नाही ना महाराज. चांगलं चाललं की माणसं विसरून जातात महाराज. दुःख आलं की राम राम राम, जय हनुमान ज्ञानगुण सागर. थोडीशी रात्री अंधार होऊन द्या, गाडी नका दिसू दे, जय हनुमान ज्ञानगुण सागर जय. अर्थ तसं नसतं ते. जे हनुमान सुखात म्हणावं लागेल, आधी सुखात करावं लागेल, तेव्हा दुःखात कामी येत असतं. मित्र सुखात आठवला पाहिजे म्हणजे तो दुःखात आठवतो. तुमच्या चांगल्यापणामध्ये तुम्ही चांगल्याला सांभाळलं की ते लोक तुमच्या दुःखात येत असतात. व्यवहार आहे तसंच आहे. विठ्ठल सुखा विठ्ठल दुखा. कधी कधी सुख मिळेल, कधी कधी दुःख मिळेल. नाराज होऊ नका. सुख आलं की माजू नका, दुःख आलं की कधीच मरू नका. आत्महत्या कधी करायची नाही महाराज. येत राहतात दुःख. बघा किती दुःख आहे. सकाळी गादी आणि संध्याकाळी काही म्हणते गादी नाही. 14 वर्ष वनवासात जायचं. याला विधात्यानं लिहिलेलं कधी चुकत नाही असं म्हणतात. काय म्हणतात? विधात्यानं लिहिलेलं कधी चुकत नसतं म्हणून
आपला हात आपलं कपाळ कधी कुणाला दाखवायचं नाही. दाखवायचं नाही कुणाला, कधीच नाही. का? चुकत नाही ना महाराज, तुम्हाला माझं पटणार नाही. तुकोबारांचं प्रमाणे जे जे लिहिले प्रारब्धी ते न चुके कर्म कधी, होणारा सारखी बुद्धी कर्म रेखा टळेना. तुमचा जर संतावर विश्वास असेल तर अजिबात कोणत्या भविष्यवाल्याला आपलं भविष्य कधी विचारायचं नाही. का? जे घडणार आहे ते घडत असतं. सकाळी गादी आहे तर संध्याकाळी वनवास आहे. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. एक राजाचा मुलगा, एक सम्राट, एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाली, आपले कष्ट मिटवणारा, आपल्याला बंगला बांधायला व आपली आपली बुद्धी चालवणारा भगवान, पण स्वतःसाठी कुटिया बनवतो. पत्ता पत्ता तिनका तिनका जोड़ते जाते हैं महलों के वासी, जंगल में कुटी बनाते हैं. त्याला रामायण म्हणतात. आता बघा, रामचंद्राला वनवास मिळतो आणि तो वनवास लखनजीला माहिती होतो. आई सांगायची मला तुम्हाला आधी, लेकुराचे हित, लेकराचं हित करणारी माय ऐका. आणि मग वनवास लक्ष्मणाला माहित होतो. जोरा जोरात पायाचा आवाज येतो, दनादन पायाचा आवाज येतो. तो लक्ष्मणाचा असतो, तो शेषाचा अवतार आहे. जोरा जोरात पायाचा आवाज येतो. दादा, राघवजी, प्रभू, मी ऐकतोय ती गोष्ट खरी आहे. हो लखन, तू ऐकतोय ती गोष्ट खरी आहे. मग प्रभू, तुम्ही जर वनवासात जाणार असाल तर तुमचा हा लक्ष्मण सुद्धा 14 वर्ष तुमच्या बरोबर वनवासात येणार महाराष्ट्राला. एक भाऊ म्हणतो मी वनवासात जाणार, दुसरा भाऊ म्हणतो मी पण तुमच्या बरोबर येणार. माझ्या गाडीमध्ये, इनोवा गाडीमध्ये माझा भाऊ बसले. लहाना भाऊ आहे माझा, मी मोठा आहे, तो लहान आहे. आम्ही दोघा भावानं माऊलीच्या समाधीवरती हात ठेवून शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही बरं का. आणि ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कथा कीर्तन करायची नाही, शपथच घेतलेली आहे. नुसतं लोकाला सांगायचं नाही, लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण, तसं नाही. मायबापाचा कार्यक्रम करतो मी घरी. भिशी पत्रकार आले होते. 5000 लोक येतात महाराष्ट्रातून माझ्याकडे बरं का. सगळे येतात, मानापानाची अपेक्षा ठेवत नाही, सगळे येतात. प्रत्येक जण मला भेटून जातो. वर्गणी बिरगणी मागत नाही मी कधी कुणाला. माझेच 5 लाख खर्च करतो वडिलांसाठी. मोठा कार्यक्रम करतो दरवर्षी. 2-3 हजार गायक वादक येतात, आनंद येतो, सगळी माणसं येतात, स्वर्गासारखं असतं घरी. पण माझ्या भावाचं नाव सुद्धा नसतं पत्रिकेला कुठे, माझंच नाव टाकतो तो. हे असं जरा समरस व्हा महाराज. आपल्या भावासाठी थोडंसं. काय झालंय आपल्या देशाला, अर्ध्या एकरसाठी कोर्टात केस आहे, 1 गुंठ्यासाठी कोर्टात केस आहे. नका महाराज. अरे आपण भारतात जन्माला आलो, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, आपण रामकथेत जन्माला आलो, आपण संत विचारात जन्माला आलो. असेल एखाद्या गुंठ्यावरनं, अर्ध्या गुंठ्यावरनं भांडण काय, मग आपल्या आईवडिलासमोर भावानं वेगवेगळं राहायचं, आपल्या आईवडिलासमोर आपण कोर्टामध्ये जायचं. नक्की सांगतो, माय बापाचं आयुष्य वाढवायचं असेल तर 2 भाऊ एकत्रित दिसले की आई जीवन चांगलं जगतो, बाप चांगलं जीवन जगतो रे. घेऊन जा माझं निंबोडीकर घरी विधान, ध्यानातच ठेवा. हे मी सुद्धा वनवासात येणार. लखन, आईला विचारून ये. आईला बघा आता लेकराचं हित कसं करते माय. आणि लखनजी आता सुमित्रेच्या महलामध्ये जातात. सुमित्रा एका खांबाला हात लावून रडत असते. तिला नेमकंच माहिती झालेलं असतं की माझ्या दादाला आता 14 वर्षाचा वनवास मिळाला. आणि ती लक्ष्मणाला विचारते, लखन तू कशासाठी आला होता माझ्याकडं. ते लक्ष्मणजी म्हणतात, मा मी विचारायला आलो होतो तुला, माझ्या दादाच्या बरोबर मी वनवासात निघालोय, जाऊ का. जाऊ का म्हटलं बरोबर लाल डोळे झाले. आणि लाल डोळे करून ती सुमित्रा म्हटली, लखन तू माझ्या दुधाचा हिशोब दिला नाही, तू माझा मुलगा आहे, तुम्हाला विचारायला यायला नको होतं,
तुम्हाला न विचारता जायला पाहिजे होतं. तुम्हाला न विचारता जर गेला असताना तर मग तू माझा पोरगा होता असं आईनं विचारत जा लेकराला. असा हिशोब घेत जा आपल्या लेकराकडून. हे माझ्या बहिणींनो, नुसते कीर्तन ऐकू नका. साखरे महाराज लय भारी कीर्तन करतो, लय भारी बोलतो, लय चांगला अभंग म्हणतो, लय गोड आवाज आहे. त्याच्यासाठी नाही कीर्तन. कीर्तन शिकण्यासाठी आहे. 8 वर्षाचे होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी गडावर खेळत होते. तानाजी, येसाजी, कोंडाजी, माळी, कुणबी, वंजारी, धनगर, मराठा सगळ्या समाजाची पोरं होती. आणि काही भिक्षुक लोक आली होती गडावर. ए बाळराजा, ए शोभा, अरे भूक लागली रे, काही खायला भेटेल का? धावतच गेले महाराज. मा साहेब, ओ जिजामाता, ओ आऊ साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात. आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का? देऊ का म्हटल्यावर जोरात कानाखाली मारली. लाल झाला होता गाल. रडत होते महाराज. का मारला आई मला? याच्यासाठी मारलं शोभा, मला न विचारता द्यायला पाहिजे होते रे. लक्षात ठेव शोभा, आपल्या पोटात नसली तरी चालेल, पण आपल्या दारात जर कोणी आलं ना तर त्याला जेवू घातल्याशिवाय काय माय महाराज. अशी आई बना, अशी आई बनलं पाहिजे. दुधाचा हिशोब घेतला पाहिजे. याला आई म्हणतात. लखन, मला न विचारता जायला पाहिजे होतो दादा बरोबर. विचारायला कस का आला? नव्हतो येणार मा विचारायला, मला दादानं पाठवलं मा. लक्षात ठेव लखन, निघालास वनवासात? हो मा. 14 वर्ष जाणार? हो मा. हो मा. मग लक्षात ठेव, हिताची गोष्ट सांगते लखन तुला आजपासून. काय आई आहे बघा, लेकराचं हित करणारी आई असते. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. कसं कसं हित करते माय बघा. हे लखन, आजपासून तू आता 14 वर्ष जर वनवासात चालला तर आजपासून तुझी आई आता सुमित्रा नाही. आजपासून तुझी आई आता जानकी आहे. लखन, आजपासून तुझे वडील दशरथ राजे नाही, आजपासून तुझे वडील रामचंद्र आहेत. तात तुम्हारी मातु वै देही, पिता राम सब भातु स्नेही. आजपासून तुझे वडील आता रामचंद्र. त्याचं कारण काय? आईनं हित केलं महाराज. एक छोटीशी कथा सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला ऋष्यमुख पर्वतावरती हनुमंतरायाची आणि रामप्रभूची भेट झाली आणि सुग्रीवाची आणि रामप्रभूची भेट झाली बरं का. सुग्रीव संभाषणम. ज्या वेळेला सुग्रीवाची आणि हनुमंतरायाची रामप्रभूची भेट झाली का, तेव्हा इकडं बघा माझ्याकडं. अय, पुढं पुढं सारखायचं का? सारखा पुरुष मंडळी पुढं पुढं सारखा, मागं जागा नाही राहील. हे मधलं भरून काढा. हे तुम्हाला डबल डबल नका सांगायला लो, म्हणजे कथेत विक्षेप होणार नाही. साहेब या पुढं. चष्म्यावले दादा या बरं साहेब पुढं. तुम्ही पुढं आले म्हणजे मागचे येतील. या पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या, पुढे या. सारखा सारखा पुढं. विठाला 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 हरी ऐका कथा आहे. त्या सुग्रीवाला आणि हनुमंतरायाला ज्या वेळेला रावणानं आपल्या जानकी सीता मातेचं हरण केलं तेव्हा कानातले, गळ्यातले, हातातले जे अलंकार होते, पायातले, ते सगळे एका रुमालामध्ये दस्तीमध्ये बांधले होते सीतामाईनं, खाली टाकून दिले होते. आणि ते नेमके त्या ऋष्यमुख पर्वतावरती किष्किंधेमध्ये पडले. ते सुग्रीवाला हनुमंतरायाला मिळाले. आणि हनुमंतरायाची रामप्रभूची भेट झाल्यावर सुग्रीवानं ते दागिने रामप्रभूला दाखवले आणि रामप्रभूनं ओळखले हे माझ्या पत्नीचे दागिने. आता ऐका. आणि तेच दागिने लक्ष्मणाला दाखवले. लखनजी, तुम्हाला याच्यातले तुमच्या भाभीचे, तुमच्या वहिनीचे दागिने कोणते ओळखायला येतात? जरा ऐका भाव. लक्ष्मणानं दागिने पाहिले. लक्ष्मणजी मला म्हटले की मला फक्त पायातले जोडवे सांगता येतील, पायाच्या वरचे दागिने मला माहिती नाही. हे आईनं दिलेलं लेकराचं हित आहे बघा. आई काय म्हणली होती वनवासात जाताना? तात तुम्हारी मातु वै देही. आजपासून तुझी आई सुमित्रा नाही, तुझी आई आता जानकी आहे. जानकीला आईसारखं सांभाळलं लक्ष्मणानं. का? आईनं हित केलं. लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित. आहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे
बाळाचे हित. लेकराचं हित सुमित्रा मातेनं केलं. किती कथा सांगता येते. एक बाळू नावाचा मुलगा शाळेमध्ये जायचा. एक 5 मिनिटं आहे का. शाळेतून आला की आईला विचारायचं, आई आज वर्गातल्या मुलांनी चिडवलं म्हणायचं. मला आई म्हणायची, काय चिडवलं रे. आणि आज चिडवलं म्हणे, आंधळीचा पोरगा आला. आणि आता त्याच्यात काय वाईट वाटून घ्यायचं. म्हटले आता मला डोळा नाही, तुझी आई एका डोळ्यानं आंधळी ना, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. आई काय म्हणली, अरे बाळ्या, वर्गातली मुलं तुला चिडवतात ना, कशामुळे चिडवतात. तुझ्या आईला एका डोळ्यानं दिसत नाही, डुचकी आहे ना मी, म्हणून तुला आंधळीचा मुलगा म्हणतात. मग पोरगा म्हटला, आई तुला एक डोळा का नाही. आता कुठे याचं उत्तर असतं का. आई म्हणायचं, आता असा कुठं असतं देवानं दिला नाही. गालावून हात फिरवायची, तोंडानं हात फिरवायची, पोराला शाळेत काढून द्यायची. पोरगा 8वी पास झाला, 9वी पास झाला, 10वी पास झाला. पण रोज एक प्रश्न आईला विचारायचाच, आई तुला डोळा का नाही, आई तू आंधळी का दिसते, आई तू डुचकी का दिसते. याची उत्तरच नाही ना मारत. आई आपली शाळेत पाठवायची. आई का आई कळेल. आणि मग 12वीला त्या पोराचा महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला. गरिबाची पोरं शिकतात, तो श्रीमंताची सध्या शिकत नाही. गरिबाच्या माणसाला थोडी किंमत असते ना, त्याने गरिबीची. आणि जरा माझी विनंती आहे, आपल्या लेकराला पेन म्हणूस तर 12 पेन आणून देऊ नका. काय झालं, पेन म्हणूस तरच 1 डझन पेन आणतो बाप. परिणाम त्याला पेनाची किंमत नाही राहील. मी 1996 साली आळंदीला शिकायला गेलो बरं. तर माझा बाप 11 वर्ष मला भेटायलाच नाही आला. किती वर्ष नाही आला. 11 वर्ष आमचा बाप भेटायलाच नाही आला. कसं राहायचं आणि कुठं राहायचं ते तू बघ म्हणायचं. आणि मग आमचे गुरुजी म्हणले, तू पहिला नंबर आणला तर मग तुला पेन देतो. तो ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय पाठ केला की तुला वही देतो. परिणामे जुने एक मास्तर असे पाठ करून घ्यायचे, अभ्यास करून घ्यायचे. आपल्याला ते लालूच दाखवायचे. आता काय झालं, आपण काहीच दाखवल्यामुळे पोरं शिकत नाहीत महाराज. त्यांना त्याची जबाबदारी राहिली नाही. कालच्या पुण्यनगरी पेपरला एक सुंदर लेख आला होता. पत्रकार, मला पेपर वाचायचं ना, त्याच्यात त्यांनी दिलं होतं की मुलाला तुमच्या सगळ्या सोयी दाखवू नका. त्याला कधीतरी एसटीनं प्रवास करायला लावा, त्याला कधीतरी पायी पायी चालायला लावा. तुम्ही एसटी नाही मोटरसायकल त्याला दिली की त्याला किंमत राहत नाही. माझी प्रार्थना आहे, कलियुगाचा हा विचार आहे, आपल्याला फार सांभाळावं लागेल महाराज. फार गरज आहे. बघा, गरीब पोरगा शिकला हो, महाराष्ट्र राज्यातून पहिला नंबर आला. इतका आनंद झाला गावाला की आंधळी माय, पोराने एवढा अभ्यास केला आणि पहिला नंबर आणला. ओ, आईला तर इतका आनंद झाला, उड्याच मारायला लागली महाराज माय. सगळ्या गावात सांगायला लागली माझ्या पोराचा नंबर आला. माझ्या आईला दुसरं काय आवडत नसतं महाराज. माय बापाला त्यांचं बाळ सोडून आणि त्या बाळाचा आनंद सोडून काहीच आवडत नसतं. हो, पुत्राच्या विजये पिता सुखावत जाय. काय संतांची भाषा आहे. हो, तुम्ही माऊलींची ओवी वाचा, बाळक बापाची ताटी रिगे. माऊलीन दृष्टांत दिला. हो, काय गोड दृष्टांत दिला बघा माऊलीने. पोरग आहे ना, पोरग बापाच्या ताटात जेवतं. बाप सामान्य नसतो, बाप आमदार असतो. बाप तालुक्याचा आमदार, सगळा जिल्हा घाबरतो बापाला. तर नाव त्याचं, हो, एकदम बाप आमदार. आणि पोरग त्याच्या ताटात जेवता त्याच्या तोंडात मारतो, मुस्कडीत मारतो. माऊलीन दृष्टांत दिला. मग आता आमदाराच्या कानाखाली मारल्यावर आमदाराला किती राग यायला पाहिजे. माऊली म्हटले, बाळक बापाची ताटे रिगे, बापा तिची जीव लागे की संतोष लेणी वेगे मुखाची ओढवी. तरी बाप त्याचा मुकाच घेतो महाराज. का, पोरग आहे ना महाराज. माय बापाला त्यांचं बाळ सोडून काही आवडत नसतं. ओ, ध्यानातच ठेवा, हे संतांनी शिकवलं आपल्याला. ऐका ऐका ऐका. इतका आनंद झाला, आई नाचायला लागली महाराज. कोणाकोण 10 रुपये, कोणाकोण 20 रुपये घेतले, गुलाबाची फुलं आणली, गुलाबाचा हार करायला लागली. आणि नेमकं गावात मास्तरनी, मुख्याध्यापकांनी, गावातल्या शाळेनी त्या पोराचा सन्मान ठेवला. मोठं व्यासपीठ लावलं, ढोल ताशे लावले, त्याची शिष्यवृत्ती द्यायची, त्याला शिकवायचं. गाव चांगलं असलं की मग चांगलं होतं. त्याचा सन्मान करायचा, त्याच्या गळ्यात हार घालायचे. वाऱ्यासारखी बातमी आली आईच्या कानावर, माझ्या बाळ्याचा सन्मान होणार आहे गावात. मग तो लईच आनंद झाला, पारावार राहिला नाही आनंदाला. बाळ्या घरी आला, आई 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 तुला माहिती आहे का, रात्री माझा सन्मान ठेवलाय, संध्याकाळी माझी मिरवणूक काढणार आहे. आई रडता रडता म्हटली, बाळ्या किती चांगलं केलं रे, माझं नाव केलं बाळ्या. गरीबाला शिक्षण, बाबा आपला लवकर गेला तुझा बाप, पण किती तू माझं नाव केलं रे. फार आनंद झाला. पण बाळ्या म्हटलं, आई मी घरी याच्यासाठी आलो, तू तेवढं माझ्या सत्काराला यायचं नाही आहे. तू जर आली ना तर ती डुचकी आली म्हणतील, आंधळी आली म्हणतील, माझा अपमान होईल. आई, पोरांना आईचा अपमान वाटतो महाराज. काय म्हणला तू, आई तू यायचं नाही, तुझ्यामुळं माझा अपमान होईल. आई म्हटली, अरे बाळ्या मी तुला कधीच काही मागणार नाही, मला फक्त एका डोळ्यानं तुझा तेवढा सन्मान करताना पाहू दे, मला काही नको. आई अशीच असते महाराज. नाही ऐकलं बाळ्या. म्हटलं, आई तू जर आली ना मी तुला कधीच बोलणार नाही. आई, अशी लई मुलं आहेत महाराज,
आई बापाला बोलत नाहीत महाराज, लई मुलं आहेत महाराज, फार कमी मुलं आहेत अशी या घोळवे परिवारातली की आपल्या दोनही आईचा सन्मान करतात. आईचा कार्यक्रम काय आश्चर्य महाराज आहे. महाराष्ट्रानं शिकावं, एका केसाबाईचं पूजन करणारी मुलं आहेत महाराज. वा, फार आनंद वाटला मला, माझं मन भरून आलं आल्यावर. किती छान परिवार आहे महाराज. अरे आपल्या मातोश्रीचा तर सन्मानच करतात, जिनं जन्म दिला तर तिचा तर सोहळाच आहे, तिला तर आनंदच आहे, तिची तर सेवाच आहे. पण ज्या आईनं आपल्या वडिलांचा संसार चालवला, नाही तिच्या पोटी आम्हाला जन्म घेण्याचं भाग्य मिळालं, पण तिच्या कर्तृत्वानं जर आमचा संसार असेल तर त्या आईला सुद्धा आमचा मानाचा मुजरा करणारा हा परिवार आहे. वा, या घोळवे परिवारासाठी जोरात टाळी वाजवा. खूप धन्यवाद. वा वा वा, ही केसाबाई वरून तुम्हाला आशीर्वाद देईल बघा. कुणाचंच कधी वायाला जात नाही, वाटायला जात नसतं महाराज. तुम्ही कुणासाठी जगलात, कुणासाठी वेळ दिला, कुणासाठी भजन केलं, कुणासाठी पंगत घातली, ते कामीच येत असतं महाराज, त्याचं फळच मिळत असतं महाराज. ध्यानातच ठेवाय. हो, मी पुन्हा सांगतो तुम्हाला, ऐका ऐका, इतका आनंद. पण यायचं नाही आई, तू जर आली तर मी बोलणार नाही. अशी खूप मुलं आहेत महाराज. हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना, चाहे लाख कमाई धन दौलत, बंगला कोटी बनाया है, लाख नहीं ये खाक है सब, इस राज को तू मत भूलना, हर बात को तुम भूलो भले, माँ बाप को तू मत भूलना. असं करू नका. माय बापाला जिवंतपणे कधी दुःख देऊ नका, ते तुमच्यासाठी जगत असतात. बाळ्या, येऊ दे रे मला. नाही आई, तू जर आली तर मी रुसून जाईल, बोलणार नाही. म्हातारी आई नाराज झाली, हातातला हार खाली पडला. बाळ्या मात्र सांगून निघून गेला. वेळ संध्याकाळची झाली, फटाके वाजायला लागले, मिरवणूक निघाली, ठरल्याप्रमाणे सगळे कार्यक्रम व्हायला लागले. बाळ्याला मोठ्या खुर्चीवर बसवलं गेलं, गळ्याचा हार घातला, सन्मान चिन्ह दिले, सगळं आनंदात होतं. त्या आईला दम नाही निघाला. तिलाच तर आई म्हणतात ना महाराज. नाही दम निघाला. एका लांबच्या कोपऱ्यामध्ये उभी राहिली माय. हो गावकरी, हो भाविक जन, हो माझ्या बसलेल्या भाविकांनो, घरी घेऊन जा एवढी आईची कथा. मागच्या वेळेला मी तुम्हाला बाप सांगितला होता, बापाचं कीर्तन केलं. यावेळेला या आईचं कीर्तन आहे. कधी 12 वाजले आपल्याला कळालं नाही. एवढा चांगला समाज जमलाय, एवढ्या सुंदर सिस्टीम आहे, गायक वादक आहेत, एवढं ताकदीने मी कीर्तन करतोय. बेंबीच्या देठापासून तुम्हाला शिकवतोय. एक वर्षभर कीर्तन हे साखरे महाराजांचं घरी घेऊन जा. डायरीमध्ये माझ्या जागा नाही, रोज 2 कीर्तन मग तुमचं करून नाशिकला जायचं. विशाल महाराजांची मोळवी तारीख घेतली, एवढ्या दुरून आम्ही आलो. मग कीर्तन घरी घेऊन जा. शिकण्यासाठी आहे ना. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं. मग कीर्तन जर शिकण्यासाठी असेल तर ऐका, कशी असते माय, किती लेकरासाठी जगते माय. ऐका हो, आई कळेल, आई कळेल. माय दिगू लांबून एका कोपऱ्यातून डोक्यावर, अंधाऱ्या कोपऱ्यामधून पाहत होती. डोक्यावरती एक शाल घेऊन कोणी मला ओळखू नये म्हणून पाहत होती. बाळ्याचा सन्मान होताना तिचं हृदय गदगद झालं होतं. अंतकरणातून तिचे अश्रू वाहत होते. माझ्या बाळ्यानं माझं नाव केलं, तिचं हृदय भरून आलं होतं. खूप खूप आनंद झाला होता. तेवढ्यामध्ये एका मास्तराची नजर गेली. माय, एवढ्या लांबून काय पाहता, तुमचाच पोरगा आहे, या की पुढं. जे घडायला नको होतं ते घडलं. आईला समोर बोलवण्यात आलं. आईचा पण सन्मान केला. पण बाळ्याला खूप मोठा राग आला. आईला सांगून माझी आई आली, नाराज होऊन निघून गेला. 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, 5 वर्ष गेले. खूप रुसला होता, नाराज झाला होता, पण आईला विसरून गेला. मोठा साहेब झाला, हुशार होता, मोठा शिक्षक झाला, प्राचार्य झाला, मोठा पैशावाला झाला, परराज्यात गेला, परराज्यातून परदेशात गेला, मोठा श्रीमंत झाला. 5-10 वर्ष मात्र आईला विसरून गेला. माय मात्र रोज काठी टेकत गावातल्या चौकामध्ये जाऊन बसायची. 4 रस्त्याला डोळे लावायची. इकडून येईल माझा बाळ्या, इकडून येईल माझा बाळ्या, इकडून येईल माझा बाळ्या, इकडून येईल माझा बाळ्या. बाळ्या कुठूनच येत नव्हता. नाराज होऊन पुन्हा निघून जायची. गावात एखादा नवीन माणूस आला तर त्याला विचारायची, माझ्या पोराला तुम्ही पाहिलं का? फार सुंदर होता माझा पोरगा. आता लोकांना त्याची सवय झाली होती. 8 वर्ष निघून गेले होते. बाळ्या मात्र आईला विसरून गेला होता. आई मात्र बाळ्याला विसरली नव्हती. काठी टेकून टेकून म्हातारी झाली. तो श्वास कमी पडायला लागले. एक दिवस म्हातारी मरून गेली महाराज. गावातल्या चांगल्या लोकांनी तिची माती केली, पण बाळ्या काही आला नाही. म्हातारी मरून 10 वर्ष निघून गेले. आता कोणाच्याच आठवणीत काही राहिलं नव्हतं. पण 20-25 वर्षानं साहेब झालेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं आला तर ते जन्मगाव निघालं. कागद घेतले, पाहतो तर घर दिसलं. आता कोणी बाळ्याला ओळखत नव्हतं. घरापर्यंत गवत वाढलं होतं. त्या गवतातून रस्ता काढत
आपल्या आईची बापाची आठवण म्हणून घरामध्ये गेला. सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या. 20 वर्ष झाले बंद होतं घर. त्या घरामध्ये एक बापाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो होता. त्या फोटोच्या शेजारी पाहिलं तर एक पांढरी चिठ्ठी पडलेली होती, कागद काहीतरी. कशाचा कागद आहे म्हणून हातामध्ये घेतला. आई कळेल बघा. त्या कागदावरती एक 10-5 ओळी लिहिलेल्या होत्या. वाचायला सुरुवात केली. त्याच्यावर लिहिलं होतं, चिरंजीव बाळू, मी तुझी आंधळी माय. अरे, माझ्या आईला लिहिता येत होतं, त्या दिवशी कळालं बाळ्याला. पुढं लिहिलं होतं, बाळ्या तू खूपच माझ्यावर नाराज झाला. मी तुझी वाट पाहून पाहून थकले बाबा. माझे डोळे आता अससून गेले. मी आता मरायला लागले. पण जाता जाता एक प्रश्नाचं उत्तर तुझं तेवढं द्यायचं राहिलं. तू भेटतो की नाही म्हणून या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलं. पुढं लिहिलं होतं, बाळ्या तू 7वी पास झाल्यापासून ते तुझा सत्कार होईपर्यंत रोज एक प्रश्न मला विचारायचा, आई तुला डोळा का नाही, आई तू आंधळी का दिसते, आई तू डुचकी का दिसते. मी कधी सांगितलं नाही, बाळ्या मला 2ही डोळे होते. ईश्वरानं मला 2ही डोळे दिले होते. तुझ्या बापाशी माझं लग्न झालं. माझ्या पोटामध्ये तुझा अंश होता. तुझा बाप हार्ट अटॅकनं मरून गेला. माझ्या पोटात मात्र अंश होता. डॉक्टरांनी मला सांगितलं, आई तुम्हाला खूप गोरा पान मुलगा जन्माला आला. मी आनंदानं बहरले. माझ्या काठीचा आधार आला म्हणून जगायला लागले. पण डॉक्टरांनी मला सांगितलं, आई मुलगा फार गोरा पान आहे, पण तुमच्या पोराला एका डोळ्यानं जग दिसणार नाही, एका डोळ्यानं तो आधू असेल. म्हटले, डॉक्टर असं करू नका, माझ्या बाळानं 2 डोळ्यानं जग पाहिलं पाहिजे. डॉक्टरांनी मला एक पर्याय सांगितला, आई या बालपणातच तो लहान असताना तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल. तुमचा 1 डोळा त्याला बसवला, मग तुमचा पोरगा 2 डोळ्यानं जग पाहू शकतो. मी होकार दिला. डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं डोळ्याचं, बाळ्या, आणि तो डोळा तुला बसवला. तेव्हापासून मी डुचकी झाले, मी आंधळी झाले. लोक मला आंधळी म्हणायला लागली, पण मी त्याचा स्वीकार केला, कारण माझ्या डोळ्यानं तू जग पाहत होता, तो अभ्यास करत होता. बाळ्या आता रडत होता. कळालं होतं, ज्या डोळ्यानं अभ्यास केला तो माझा नाही, माझ्या आईचा आहे. रडून रडून चिठ्ठी भिजून गेली होती. माफी मागायला मात्र आई राहिली नव्हती. आई कधीचीच निघून गेली होती. ध्यानातच ठेवा, तुमचं शरीर कोणतंही खराब होऊ द्या, तुमच्या शरीराला पार्ट देणारी फक्त आई असते. बरं, ध्यानात ठेवा. माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ से बढ़कर, माँ से बढ़कर माँ से बढ़कर कोई नहीं रे, से बढ़कर कोई नहीं, माँ देती है दुआ, माँ 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 देती है दुआ, सबसे बड़ी है माँ पगले, सबसे बड़ी है माँ. रोज ऐका,
कबीरदासजी म्हणतात या जगात आई एवढं श्रेष्ठ कोणी नाही. सबशा सगळ्यात मोठी आई असते ना. काय करते? लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. आणखी काय करते? आईशी कळवळ्याची जाती. त्याच्यामध्ये कळवळ आहे महाराज हृदयामध्ये. करी लाभा विना लाभाचं विना स्वार्थाचं कोण प्रेम करतं महाराज? पैशासाठी प्रेम करणारे जग आहे. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. लोक पैशावर प्रेम करतात. कोण कोण करतं बघा. भाई बंद बहन और साले. भाई भाई बंद बहन और साले. सब पैसों के भाई कोई किसी का नहीं रे प्यारे. कहत कबीर सुनाई सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. किती प्रमाण मला तुम्हाला सांगता येतील. लोक तुमच्यावरती निस्वार्थी प्रेम करत नसतात. काहीतरी मिळावं म्हणून. करी लाभावीन प्रीती विना लाभाचं प्रेम आई करते. डोळा खराब झाला देते, किडनी खराब झाली देते, शिर खराब झाली देते, पोटी भारव आहे दगडासारखा गोळा सांभाळते महाराज. 9 महिने 9 दिवस नाही कळणार आई महाराज कुणाला. सांगू 1 मिनिटात ऐकाल सगळे. प्रत्येक पोरानं मला 2च महिने असा 2 किलोचा दगड पोटाला बांधून दाखवायचा. कोणी पण इथं बसलेल्या माझ्या सगळ्यांनी 2 किलोचा दगड पोटाला बांधायचा आणि झाडून घेऊन दाखवायचं. 2 महिने सडा टाकून दाखवायचा. भाकरी करून शक्य आहे का महाराज? 2 किलोचा आपल्यासारखा दगड गोळा पोटामध्ये साठवून आपल्या आईनं 9 महिने काम केलं. लोकांच्या दारातलं महाराज. नाही करू शकत महाराज. आई बनू शकत नाही. आई सांगताच येत नाही. वर्णनातच बसत नाही महाराज. सांगू द्या एखाद्या हातरुणावरती 1 लिटर पाणी टाकून मला झोपून दाखवा, बसून दाखवा त्याच्यावर. साधं पाणी सांडलं तर माणूस लगे 1 मिनिटात उठतो. आपल्या आईनं आपल्या ओल्यावरती ती झोपायची आणि आपल्याला कोरड्यावर ठेवायची महाराज. कोण असतो महाराज आईसारखं? अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका. माझे 200 कीर्तन आहेत. महाराष्ट्रात गाव नाही राहिलं. माझी एवढी कीर्तनं केली महाराज मी. रोजच्या कीर्तनात रोज सांग 12:15 कधी वाजले तुम्हाला माहिती नाही. नुसतं पहिलंच चरण चाललंय आपलं. अजून आईच चालली आपली. ऐका एवढी माय महत्वाची महाराज. फक्त आणि फक्त लेकरासाठी जगते. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हिस्सा आहे. आईशी कळवळ्याची जाती. आता तुम्हाला आई कळाली. 5 मिनिटं घेतो तुमच्या. ऐका आता. जशी आई आहे का असे संत आहेत महाराज. काही बदल. जशी आई तसेच भगवान बाबा, तसेच वामन भाऊ महाराज, तसेच ज्ञानोबा आहे, तसेच तुकोबा आहे. जेवढे संत जन्माला आले ते आईच्याच हृदयाचे महाराज. काही बदल नाही. सांगू द्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त घेतलं बरं. आपली मुलं जातीमध्ये यावीत म्हणून. सगळी कथा नाही सांगत पण 2 मिनिटं घेतो तुमचे. आपल्या मुलांना जातीत घ्यावं शरद महाराज म्हणून देहांत प्रायचित्ताचा मार्ग घेतला. सगळ्या देशाला माहिती. प्रयागराजला जाऊन उडी मारली आणि सकाळी ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाईला जाग आली. आई दिसत नाही, बाप दिसत नाही. धावायला लागली लेकरं. सगळ्या गावात पाहिलं आई नाही, बाबा नाही. आणि संध्याकाळी दिवा लावायचं तर पाहिलं तो मुक्ताबाईनं एक कागद आहे, चिठ्ठी आहे. त्या कागदावरती लिहिलेलं होतं की बाळांनो तुम्हाला जातीमध्ये घेण्यासाठी ब्राह्मणांनी रात्री देहांत प्रायचित्ताचा मार्ग दिला. तुम्ही जातीमध्ये असावे म्हणून आम्ही मरायला तयार आहे. याच्यापेक्षा अजून मायबापाचं काय बोलावं महाराज. किती मोठी कथा आहे संप्रदायातली ही. आणि ती पत्र ती चिठ्ठी ब्राह्मणांना दाखवा ते तुम्हाला जातीमध्ये घेतील. ऐकतानी मन विवळ होतो महाराज आपलं. ऐकतानी सांगतानी दम निघत नाही. ती चिठ्ठी तो कागद महादेव भटाला दाखवला आळंदीमध्ये. इकडे बघा. आणि त्या महादेव भटानं सिद्धेश्वराच्या मंदिरात तो कागद वाचला तर इथं सांगताना आपलं मन विवळ होतं. आणि त्या महादेव भटांनी वाचल्यावर त्यानं कागद असा चोंगा मोंगा केला, खाली टाकला आणि पायानं तुडवलं. महाराज पायानं तुडवलं. बघा. आणि सांगितलं काय? माऊली, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, पैठणून आणायचं. पैठणून पै गेले 4 भावंड पैठणला. आणि तिथं चमत्कार झाला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला आणि त्या बोबदेव ब्राह्मणानं शुद्धीपत्र दिलं. नीट ऐका आता. शुद्धीपत्र घेतलं. भाविक ऐका. आणि ते शुद्धीपत्र घेऊन माऊली आळंदीला आले. ते शुद्धीपत्र ज्यावेळेला त्या दाखवलं महादेव भटाला, चिठ्ठी तर तुडवलीच माय बापाजी, पण बोबदेव ब्राह्मणाचं शुद्धीपत्र सुद्धा पायानं तुडवलं. महाराज मला खरं सांगा, आपल्या आईचा आपला कुणी अपमान केला
जन्मभर तोंड पाहू शकत नाही आपण त्याचं. अहो आपल्या सख्या भावानं बाण कोरला आपला तर कोर्टात केस आहे हो आपली महाराज. ज्यानं आई वडिलाचा कागदही तोडवला आणि देवादिकांनी दिलेलं ब्राह्मणांनी दिलेलं शुद्धीपत्र सुद्धा तोडवलं तरी माऊलींच्या चेहऱ्यावर कोणताच फरक नाही. तसंच माऊली चालत बेटामध्ये आले आणि दुसऱ्या दिवशी माऊलीच्या कानावर कोणीतरी सांगितलं की ज्या महादेव भटानं तुमचं शुद्धीपत्र तुडवलं त्याचा पाय पांगळा झाला. आता नीट ऐका, हे संताला दिलेला त्रास संत सहन करतात पण देव सहन करत नाही. मी तुम्हाला एक प्रमाणच सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सहात गोविंदा नाही त्याचे बरं. हरिजनाची कोणा न घरावी निंदा. इथं लाल रे गोडा. हरिजनाची आकुरूर महाराजाची करू द्या, माझी करू द्या. आम्ही पैसेच मागणार आहेत, आमचं काय दुसरं होईल काय होत, आमच्यासारख्याची करू द्या हो. पण हरिजन जो देवासाठी जगतो, जो धर्मासाठी जगतो. शिवाजी महाराज धर्मासाठी जगले महाराज. भगवान बाबा आमच्या मराठवाड्याला सगळ्यात मोठे दोन साधू मिळाले, भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज. काय साधू मिळाले महाराज. भगवान बाबांची क्रांती सांगू तुम्हाला. माझ्या गळ्यात माळ जी घातलेली ना ती मला भगवानगडाची माळ आहे. मला प्रत्येक महिन्याला वारीला भगवानगडाला जावं लागतं. आमच्या पंजोबानं पायी वारी केली, आजोबानं पायी केली, वडिलांनी काही दिवस सायकलीवर केली. आता माझ्याकडे गाडी तर मी गाडीने करतो, पण जावंच लागतं मला महिन्याला वारीला. कुठं असो आम्ही, एकादशीच्या दिवशी आम्हाला वारीला जावं लागतं. आईला तरी जावं लागतं, भावाला तरी जावं लागतं. आमच्या घरांची परंपरा आहे. माझ्या वडिलाची मिराशी गादी भगवानगडाची वारी. कोण भगवान बाबा सांगू वंजारी समाजाच्याच लोकांवर उपकार केला असं नाही. माझ्या गावात एकही वंजारी समाजाचं घर नाही. ऐका, माझं धोंडराई नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात, एकही घर नाही. वाहेगाव आमला नावाचं गाव आहे गेवराई तालुक्यात, एकही घर वंजारी समाजाचं नाही. पण सप्ताह 50 वर्षापूर्वी बाबांनी चालू केलेलं आहे. त्या गावात पशु हत्या व्हायची, बोकडं कापायची लोक, हो कणाकण पशु हत्या व्हायची. बाबा म्हटले पशु हत्या बंद झाली पाहिजे आणि गावातल्या लोकांना ज्ञानेश्वरीच्या पारायणाला बसवलं भगवान बाबांनी महाराज. अहो आमच्या मराठवाड्याचा ज्ञानेश्वरीचा विकास जर कोणी केला तर तो राष्ट्रसंत भगवान बाबांनी केला महाराज. ध्यानात ठेवा. हे लोक काय बरं का, लोक शिवाजी महाराज म्हणलं की मराठाचा, भगवान बाबा म्हटलं की वंजाराचे, सावता महाराज माळ्याचे, असे बांधून हाणले पाहिजे लोक महाराज. असं म्हणणारा तर पहिला हाणला पाहिजे. अरे ते सगळ्याचे सगळ्याचे महाराज, ते सगळ्यांचे. ज्ञानोबा म्हटलं का माझी ज्ञानेश्वरी ब्राह्मणांनी वाचायची, सावता महाराज म्हटले का माझं गाथा नुसता माळ्यानेच वाचायचं, तुकाराम महाराज म्हटले की माझा गाथा मार. असं नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदास निर्णयाचा वेदशास्त्री. आमुची माळियाची जात शेत शेत लावू बागाईत, लावू बागाईत काळवाजा, लावू बागाईत दे माळियाची जात आमची पाणी जाते फुलं झाडा, पाणी जाते फुलं झाडा, फुलं झाडा, पाणी जाते फुलं झाडा. शेत लावू बागाईत, लावू बागाईत, लावू बागाईत. बारीक बारीक करू हजामत बारीक, आम्ही बारीक बारीक हजामत बारीक. काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू, काम क्रोध नखे काढू. भावार्थाच्या बगल्या जाडू, भावार्थाच्या बगल्या जाडू, भावार्थाच्या बगल्या जाडू, भावार्थाच्या बगल्या जाडू. बारीक बारीक करू हजामत बारीक, हजामत बारीक, हजामत बारीक.
तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. रोहिदास तोचा मार, रोहिदास तोचा मार, रोहिदास तोचा मार. अशी एका दमात तुम्हाला मी 100 म्हणून दाखवू शकतो. दुपारचे 2 वाजतील पण तुम्ही उठणार नाही बरं का. अभंगच तेवढे आहेत महाराज, लय गोड आहेत महाराज सगळ्या संतांचे. अवघा रंग एक झाला रंगी रंगला, 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 रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. हे चोखोबारांच्या पत्नीचा अभंग बरं का. महार महार म्हणे चोख्याची महारी. ऐ विनेकराच्या हातातला विना घ्या, ते दमले वाटतं जरा. नाही मला संपवला गेला आता. आहे का नाही बाबा, घ्या विना. विठाला 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 विठाला. हो हे विशाल महाराज म्हणले 12 सव्वा 12 नाही तर मी 12ला संपित असतो, पण आता आमचा मित्र नाही म्हणल्यामुळे माझा नाईलाज झाला. इकडे बघा ऐका, हे जे संत आहे सावता महाराज, भगवान बाबा. मी एक वाक्य सांगू, महाराष्ट्रात तुम्हाला भगवान बाबांचा आणि वामन भाऊचा स्वतंत्र फोटो दिसायचा नाही. मग तुम्हाला भगवान बाबांच्या समोर ज्ञानेश्वरी दिसेल, ज्ञानेश्वरी. एकट्याचा फोटो नाही महाराज. माझे गुरु आहेत ते, मला खूप अभिमान आहे. मी खूप कथा सांगू शकतो त्यांच्या. सप्त्यात कीर्तन झाल्यावर सांगेल आता शरद महाराज. अर्थ एवढाच आहे, भगवान बाबा वामन भाऊ महाराज कसे असतात तर ते आईसारखे असतात. सांभाळतात महाराज, सांभाळतात, जवळ घेतात. तुम्ही संत माय बाप कृपावंत, आईची रूपक दिलं. आई आहेत संत महाराज. बघा ना, हो बघा बघा, पांगळा झाला पाय कोणाचा, महादेव भटाचा. माऊलीला माहिती झालं, ज्यांनी शुद्धीपत्र आईचं तुडवलं त्यांना माहिती झालं की ज्यांनी आपल्या आई वडिलाच्या शुद्धीपत्रावर पाय दिला त्यांचा पाय पांगळा झाला. तर माऊली दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेले मधुकरी मागायला. ऐका आई कशी असते आई महाराज. आई ऐका आई. आणि काखेतली जोडी खाली ठेवली, आणि ज्यानं कधीच मधुकरी दिली नाही, ज्यानं कधी मानलंच नाही माऊलीला, आई वडिलाचे पत्र तुडवले, भाकरी मिळू दिली नाही, त्याचा पाय आपल्या हातात घेतला. ऐका रे निंबोडीकर, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावरती टाकली, आणि त्याचा जसाची तसा पाय चालायला करून दिला. दया करणे जे पुत्रासी, तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले ओ, त्यासी म्हणे जो आपुले. हो त्या माऊलीनं आपल्या जवळ घेतलं त्याला. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. काय नवले महाराज, ज्यानं त्रास दिला. असंच ना, आई अशीच असते महाराज. लेकरानं त्रास देऊ द्या तरी माफ करते त्याला. किती कथा सांगितल्या मी तुम्हाला 10 वाजल्यापासून. तशीच माऊली आहेत. ज्ञाना बाई माझी अनाथाची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. माझा अनुभव सांगतो तुम्हाला. अनुभव, मला 1 गुंठा सुद्धा जागा नव्हती तुमच्या समोर. पत्र्याचं घर सुद्धा नव्हतं मला. 1996 साली माझ्या बापानं मला आळंदीला काढून दिलं. चेन घेऊन फिरणारा पोरगा होतो मी, टुकार गँग मधला. आळंदीला काढून दिलं. माझं हे कपाळ, नक्की सांगतो, खरं सांगतो माझा अनुभव, माझं हे कपाळ माऊलीच्या समाधीला लागलं. आळंदीला गेलं, समाधीला लागलं. 16 वर्ष राहिलो मी आळंदीला. 16 वर्ष ज्ञानेश्वरी पाठ केली, अभ्यास केला, चिंतन केलं, संस्थेत बसलो, पकवास शिकलो, गायन शिकलो. काही नाही महाराज. लोक म्हणा करून महाराज तेवढी चाल म्हणावं, महाराज तेवढे शिवाजी महाराज सांगावं, महाराज तेवढा सैनिक सांगावं, महाराज अहो कशाने आलंय हे फक्त ज्ञानोबारायांनी दिलं महाराज. संत देतात, आई बनतात आपली आई. माय बाप जे करू शकत नाही, केले उपकार सांगू काय.
बापन करी ऐशी माय धर्मे त्यांच्या देखील पाय दिले अक्षय अभयदान गा. अहो ज्याला कोणीच जवळ करत नाही ज्ञाना बाई माझी अनाथाची माय. रेडा रेडा अहो रेडा रेडा जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी पण त्या रेड्याची समाधी आळे फाट्याला रेड्याची स्थान नाही कुठं सरकशीत नाही रेडा पण संप्रदायात रेडा आहे महाराज. त्या रेड्याची समाधी बघा. एका जनार्दनी पाय वंदित से काका ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. अशी जी आई आहे ते आमचे संत आहेत म्हणून तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. तुमच्यासारख्या संतांवरती आमचं ओझं टाकतो. तुम्ही आमची आई आहात विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई